आर्टिस्ट विजनद्वारे अशी विचारणा करण्यात आली की भुसावळसाठी या सद्यस्थितीत तुम्ही काही संदेश द्याल का? विचार केला की काय संदेश द्यावा. सगळे तर जाणते आहेच. आणि अचानक हे पत्र माझ्या हातात आलं, वाचण्यात आलं. आणि हा पत्ररूपी संदेशच आपल्या सगळ्यांसाठी खूप मोलाचा आहे. त्या पत्राचं वाचन मी आता तुमच्यासमोर करतोय. प्रख्यात इटालियन लेखिका फ्रान्सिस्का मेलर्डी या काही आठवडे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रोम या शहरात लॉकडाऊनमध्ये अडकल्या होत्या. तेव्हा त्यांनी सर्व युरोपियन रहिवाशांना उद्देशून फ्रॉम युअर फ्युचर अर्थात आपल्या भविष्यकाळाकडून या नावाने एक पत्र लिहिलं. हे पत्र जगात अनेक वृत्तपत्रांनी विविध भाषेत प्रसिद्ध केलं. आपली सद्यस्थिती लक्षात घेता या पत्रातील अनुभव हे आपल्या दृष्टीने तितकेच महत्त्वाचे आहे. ते असं म्हणतात, कोरोनाची साथ ही सगळीकडे एका विशिष्ट पद्धतीने पसरते. त्यामुळे तुमचा प्रवासही आमच्यासारखाच असणार आहे. आम्ही तसंच वागलो जसं तुम्ही आता वागताय. तुमच्याकडेही परिस्थितीचं गांभीर्य कळलेल्या व न कळलेल्या लोकांमध्ये वाद आहेत, जसे आमच्याकडेही होते. एकीकडे सरकारनं दिलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करणारे लोक आहेत आणि दुसरीकडे साधा फ्लू तर आहे, त्यात एवढी काळजी करण्यासारखं काय असे म्हणणारे पण आहेत. पण लवकरच हे वाद मागे पडतील आणि तुम्हा सगळ्यांचे आयुष्य एक नवीन वळणावर पोहोचेल. तुम्ही रोज घरामध्ये छान जेवण कराल, कारण तुम्हाला करण्यासारखं फारसं काही उरलेलं नसेल. तुमच्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग तुम्ही कसा करावा यासाठी तुम्ही इंटरनेटवरून मार्गदर्शन घ्याल. वेगवेगळे छंद असलेल्या, आवडी निवडी असलेल्या अनेक ऑनलाईन ग्रुप्सचा तुम्ही सहभागी व्हाल. सुरुवातीला कुतूहल वाटणाऱ्या गोष्टींकडे नंतर मात्र ढुंकूनही पाहणार नाही. लॉकडाऊनच्या काळात आधी जेवढे तुम्ही जेवढे व्यस्त होता तेवढेच तुम्ही ऑनलाईन सोशल लाईफमध्ये व्यस्त राहाल. तुम्ही मेसेंजर, व्हॉट्सअप, स्काईप, झूम अशा ऑनलाईन साईट्सचा आणि ॲप्सचा मोठ्या प्रमाणात वापर कराल. तुम्ही जर भावूक असाल तर आपल्यापासून दूर असलेल्या आपल्या मुलांची, नातेवाईकांची नेहमीपेक्षा जास्तच आठवण येईल. त्यांना पुन्हा कधी भेटता येईल, कदाचित भेट होईल की नाही, अशा असंख्य विचारांनी तुमच्या काळजाचा ठोका चुकला असेल. जुनी भांडणं, वादविवाद आता अगदी क्षुल्लक वाटायला लागतील. आपण निदान आपल्या घरात सुरक्षित आहोत, पण ज्यांच्याकडे राहायला घर नाही त्यांचं काय, असा विचार तुम्ही करा. अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाहेर जाताना नेहमी वर्दळ असणारे रस्ते तुम्हाला अगदी निर्जन आणि भयावह वाटतील. तुम्ही अनेक गोष्टींवर हसाल, तुम्ही कोणत्याही गोष्टीवर हसाल, अगदी पोट दुखेपर्यंत हसाल. मात्र तुमच्या विनोदावर निराशेचं पांघरूण असेल. जे लोक कायम आयुष्याला गांभीर्याने बघत आलेत ते सुद्धा जगण्याचा आणि जगाच्या ते सुद्धा
ते सुद्धा जगण्याचा आणि जगाच्या निरर्थकतेवर ते सुद्धा जगण्याचा आणि जगाच्या निरर्थकतेवर पुन्हा एकदा गांभीर्याने विचार करतील. अनावश्यक असलेल्या अनेक गोष्टींची जाणीव तुम्हाला होईल. तुमच्या आजूबाजूच्या अनावश्यक असलेल्या अनेक गोष्टींची जाणीव तुम्हाला होईल. तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांना अनावश्यक असलेल्या अनेक गोष्टींची जाणीव तुम्हाला होईल. तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांचा खरा स्वभाव तुम्हाला कळेल. गैरसमज दूर होऊन काही लोकांबद्दल खात्री वाटेल आणि काही लोकांचं आश्चर्य वाटेल. काही लोक या संपूर्ण परिस्थितीला एक नवा दृष्टिकोन देतील. या सगळ्यामुळे पर्यावरणाला होणारे फायदे सांगतील. तुम्ही त्यांच्याशी एका क्षणाकरता सहमत देखील व्हाल, पण पुढच्या क्षणाला तुमच्या मनात राग येईल. प्रदूषण कमी होतं हे सगळं ठीक आहे, पण मी महिन्याचा खर्च कसा भागवू, बिलं कशी भरू, हे विचार तुम्हाला सतावते. एका नव्यानं सुरू होणाऱ्या पर्वाचे तुम्ही साक्षीदार होत आहात. या गोष्टीचा आनंद साजरा करावा की दुःख हेच तुम्हाला कळणार नाही. तुम्ही तुमच्या खिडक्यांमध्ये, अंगणामध्ये, गच्चीमध्ये येऊन गाणी गाल. जेव्हा तुम्ही आम्हाला बाल्कनीमध्ये गाणी गाताना पाहिलं तेव्हा तुम्ही विचार केला असेल की काय हे लोक आहेत. पण आम्हाला माहिती आहे की तुम्ही सुद्धा एकमेकांना उभारी देण्यासाठी गाणी गात राहाल. आणि आम्ही असे का गात होतो याची जाणीव तुम्हाला होईल. या महामारीचा संसर्ग होऊन मरण पावलेल्या लोकांचा त्यांच्या अंत्यविधीचा विचार टाळण्यासाठी तुम्ही आटोकाट प्रयत्न कराल. पण संसर्ग थांबण्यासाठी झटलेल्या प्रत्येकाचे तुम्हाला मनापासून कौतुक करावंसे वाटेल. त्यांच्याबद्दलचा आदर कित्येक पटीने वाढेल. सर्वांचा मिळून एकच सूर निर्माण होईल. शेवटी माणुसकी हा एकच खरा धर्म आहे. आपण सगळे एकाच प्रवासाचे, सर्वांचा मिळून एक सूर निर्माण होईल. शेवटी माणुसकी हा एकच खरा धर्म आहे. आपण सगळे एकाच नावेचे प्रवासी आहोत. काही अंशी खरं आहे, खरं पण असेल, पण तुम्ही देखील फक्त स्वतःपुरती मर्यादित विचार करणं सोडून तुम्ही सुद्धा समाजाचा एक घटक आहात असा विचार करू लागाल. मात्र खऱ्या आयुष्यात आर्थिक परिस्थितीमुळे खूप फरक पडेल. सुंदर बगीचा, आलिशान बंगल्यात राहणं आणि दाटीवाटी असलेल्या चाळीत राहणं यात नक्कीच फरक असेल. फक्त घरून काम करावं लागणं आणि लॉकडाऊनमुळे काम बंद होणं, नोकरी गमावणं हे देखील नक्कीच सारखं नसेल. एकाच नावेचे प्रवासी हे म्हणणं जितकं सोपं आहे तितकीच प्रत्यक्ष परिस्थिती अवघड आहे. कारण ही नाव सर्वांसाठी एकसारखी नाही, नसेल किंवा कधीही नव्हती. एका क्षणाला तुमच्या लक्षात येईल की हे सगळं खूप अवघड आहे. तुम्हाला या परिस्थितीची एका क्षणाला तुमच्या लक्षात येईल की हे सगळं खूप अवघड आहे. तुम्हाला या परिस्थितीची भीती वाटू लागेल. एका क्षणाला तुमच्या लक्षात येईल की हे सगळं खूप अवघड आहे. तुम्हाला या परिस्थितीची भीती वाटू लागेल. कदाचित ही भीती तुम्ही जवळच्या माणसांजवळ व्यक्त देखील कराल. कदाचित त्यांना उगीच ताण कशाला हा विचार करून
अव्यक्त राहणंच पसंत करा. आम्ही इटलीत आहोत. हेच आहे तुमचं भविष्य आणि आमचं वर्तमान. आमच्याकडे काही दूरदृष्टी. आम्ही इटलीत आहोत. हेच आहे तुमचं भविष्य आणि आमचं वर्तमान. आमच्याकडे काही दूरदृष्टी नाही. तुम्हाला जे आतापर्यंत सांगितलं ते आमच्या अनुभवाचे बोल आहेत. त्याहून थोडा पुढचा भविष्याचा विचार केला तर ते तुमच्यासारखंच आम्हालाही माहीत नाही. आणि आता फक्त तुम्हाला एवढंच सांगू शकतो की जेव्हा हे सगळं संपेल तेव्हा जग फार वेगळं असेल. तेव्हा जग फार वेगळं असेल. हा अनुभव किती वेदना देणार आहे, किती दुःख देणार आहे. भविष्याची कल्पना न केलेली बरी. मित्रांनो, हीच ती वेळ आहे. सगळ्यांनी एकजुटीने लढा द्यायचा आहे या करोनाला. अनावश्यक ठिकाणी जाऊ नका. अगदी गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा, नाहीतर घरातच राहा. कारण असं म्हणतात की काळ कोणासाठी थांबत नाही. आजची परिस्थिती नक्कीच बदलेल, पण ती परिस्थिती बदललेली बघायला आपण सगळे हवे आहोत. म्हणून मित्रांनो, काळजी घ्या हीच कळकळीची विनंती.